वर्षापूर्वी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रासाठी मंगल कलश दिल्लीहून आणला आणि ज्या दिवशी ही स्थापना झाली तो आजचा दिवस आहे। आजचा दिवस अनेक अर्थांनी अर्थपूर्ण यासाठी आहे की एकतर हा महाराष्ट्राचा स्थापना दिन, दुसरं ज्यांचा आपण आदर करतो आणि ज्यांचं मूल्य सदैव मनामध्ये बाळगतो त्या कामगारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। आणि आजच्या ह्याच दिवशी प्रोफेसर अय्यर यांच्यासारख्या एका दाक्षिणात्य माणसाने पण मनाने मराठी असलेल्या माणसाने अतिशय स्तुत्य प्रयत्न केला, ही खरोखर एक अभिमानाची गोष्ट आहे। कारण मराठीचा अभिमान केवळ नुसता वाहून आणि लोकांची डोकी फोडून अभिमान व्यक्त करता येत नाही, त्यासाठी निश्चित प्रकारे सकारात्मक पद्धतीने कार्य केलं पाहिजे। ते कार्य कशा स्वरूपात असतं राम पाटकर साहेबांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलेलं आहे। अशा प्रकारचं काम मराठी लोक ज्या दिवशी करतील आणि बरेच आता नवीन तरुण पिढी या सकारात्मक विचारांनी आकर्षित होते तर महाराष्ट्राचा प्रगतीचा दिवस दूर नाही। ज्ञानेश्वरांनी असं लिहून ठेवलंय की माझी मराठीचं बोलू कौतुके परी अमृतातेही पैदा जिंकते। म्हणजे मराठी भाषेचं सामर्थ्य हे अमृतापेक्षाही जास्त आहे आणि प्राकृतातून संस्कृत मधलं जे वाङ्मय संस्कृताचं जे ज्ञान होतं ते ज्ञान ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये आणलं। याचा मूळ उद्देश होता की लोकांचा सहभाग यातला वाढला पाहिजे। जोपर्यंत लोक एखाद्या भाषेशी जुळत नाही, लोकांच्या भावना आणि विचार जोपर्यंत त्यातनं व्यक्त होत नाही आणि ज्ञान भाषा एखादी भाषा होत नाही तोपर्यंत ती भाषा टिकतही नाही आणि समृद्धही होत नाही। तर आज हा जो विषय आहे इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर आणि वॉटर आणि एनर्जी, अतिशय ज्वलंत प्रश्न आपल्या समोरच नाही तर संपूर्ण जगासमोर ज्वलंत प्रश्न आहे आणि या विषयाचं संपूर्ण ज्ञान तसं पाहिलं तर एका ठिकाणी कुठे उपलब्ध नाही। इंग्रजीमध्ये थोडा फरकाने अशा स्वरूपाचं लेखन यापूर्वी झालेलं आहे, पण असं इंटिग्रेटेड पद्धतीने आणि एकत्र पद्धतीने एक सर्वव्यापक आणि समुचित असं लेखन झालेलं नाही। आणि मी अय्यरांचं यासाठी परत एकदा अभिनंदन यासाठी करेन की कारण मागच्याच महिन्यामध्ये एक दिल्लीला एक कॉन्फरन्स संमेलन झालं होतं आणि त्या संमेलनामध्ये त्यांनी घोषणा केली की ह्या पुढील लवकरात लवकर एक लोकल लँग्वेज मध्ये आम्ही अशा प्रकारचा प्रयत्न करतोय आणि एका महिन्याच्या आत त्यांनी मराठी भाषेतलं अशा प्रकारचं मॅगझिन आणलेलं आहे। खरोखर आनंदाची गोष्ट विषय आहे की भाषा मुळात भाषेचा जर इतिहास आपण बघितला तर भाषा मुळात ही कशासाठी आहे। भाषाशास्त्राचा जर फार पूर्वीपासून विचार केला तर भाषा हे मुळात स्वतःचा विचार व्यक्त करण्याचं आणि कम्युनिकेशनचं माध्यम आहे। त्याला दुर्दैवाने अन्य गोष्टींचा वावर लागला। जेव्हा पंडित नेहरूंनी भाषावर प्रांतरचना केली त्यांचा उद्देश असा होता की त्रिभाषिक सूत्र आपण राबवू, एक इंग्रजी भाषा, हिंदी भाषा आणि लोकल भाषा। दुर्दैवाने त्यांचा जो मूळ उद्देश होता की प्रत्येक भाषा सशक्त व्हावी आणि त्यातून समृद्ध व्हावी तो न राहता केवळ भाषिक अभिमान निर्माण झाला आणि भाषिक अभिमानाच्या पोटी मग मारामाऱ्या आणि तंटे निर्माण झाले। ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। मुळात एक इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी असल्यामुळे मी सांगू शकतो की जेव्हा आपण ट्रान्समिशन करतो तर त्या ट्रान्समिशन करत असताना एक ऑडिओ सिग्नल असतो, पण ऑडिओ सिग्नलची एवढी कॅपॅसिटी नसते की तो ट्रान्समिट व्हावा, म्हणून त्याला एक वाहक सिग्नल किंवा कॅरियर फ्रिक्वेन्सी म्हणतात आणि कॅरियर फ्रिक्वेन्सीवर तो ऑडिओ सिग्नल एमिट केला जातो आणि तो प्रक्षेपित केला जातो। तसं भाषा हा कॅरियर सिग्नल आहे
ही कॅरियर फ्रिक्वेन्सी आहे आणि मराठीचं जे ज्ञान आहे किंवा भाषेचं त्या विषयाचं ज्ञान हा ऑडिओ सिग्नल आहे. या पद्धतीनेच त्याचं वहन व्हायला पाहिजे. तर कॅरियर सिग्नलचा उलट कोणी अभिमान धरला तर ती चुकीची गोष्ट होईल. अभिमान ज्ञानाचा धरला पाहिजे, कॅरियर सिग्नलचा नव्हे. फार वर्षापूर्वी म्हणजे म्हणून या विषयातलं जे हे ज्ञान आहे, अय्यर साहेब तुम्ही लोकांवर खरोखर म्हणजे मी असं म्हणेल की त्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट असेल याचा विषय लक्षात येणार नाही. कारण आता ही तिसरी क्रांती चालू आहे. पहिली क्रांती झाली 19व्या शतकात, औद्योगिक क्रांती याचं नाव आहे. एक 25 ते 30 वर्षापूर्वी इथे माहिती तंत्रज्ञानाची क्रांती झाली आणि माहिती तंत्रज्ञानाची क्रांती जेव्हा झाली तेव्हा मूळ ज्ञान जे होतं इंग्रजी भाषेतच उपलब्ध होतं. त्यावर अनेक लोकांनी नंतर पुढे मराठी माणसांनी विचार केला आणि अच्युत गोडबोले, अतुल कहाते किंवा भटकर साहेब अशा लोकांनी वारंवार आता अनेक पुस्तकं मराठी भाषेमध्ये व्यवस्थापन शास्त्रातली उपलब्ध आहे, या विषयातली उपलब्ध आहे. पण अजूनही एनर्जी आणि पॉवर सेगमेंट मात्र याच्यापासून दुर्लक्षित आहे. तिसरी क्रांती जी घातलेली आहे ना ती आता एनर्जी आणि पॉवर क्षेत्रातलीच क्रांती आहे. त्याच्यातनं मॅक्झिमम रोजगार उपलब्ध होणारी ही क्रांती आहे. दुर्दैवाने आता औद्योगिक आयटी क्षेत्र वाढत असल्यामुळे तरुणांचा पहिला जो प्रिफरन्स असतो आताच्या काळामध्ये तो म्हणजे शांतते एअर कंडिशन वातावरणामध्ये मला बसायला मिळालं पाहिजे आणि त्यातच काम करायचं असं इंजिनियर्स लोकांचं तरी आता सुद्धा अप्रोच आहे. परंतु हे जे दुसरं क्षेत्र आहे की भारतामध्ये एनर्जीची गरज किती आहे. आज 1,73,000 मेगावॉट फक्त पॉवर इन्स्टॉल कॅपॅसिटी आपल्याकडे आहे. 1,30,000 आपण वापरतो. पण त्या दिवशी आपण पाहिलं त्यामुळे 2020 पर्यंत 6 लाख मेगावॉट पॉवरची या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे. आज अणु या प्रकल्पांना आता याची मुळात अणु प्रकल्पाविषयी किंवा याविषयी साकल्याने चर्चा होण्याची गरज आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज जी लोक बोलतायत त्यांचा अणु या विषयाशी काहीही संबंध नाही. कारण जी बोलतायत, ज्यांनी बोलायला नको ती माणसं बोलतायत, ज्यांनी बोलायला पाहिजे ती माणसं बोलत नाही. ज्यांना आदर मिळायला पाहिजे ते न्यूक्लिअर पॉवरचे शास्त्रज्ञ आज गप्प आहेत आणि ज्यांना आदर नको मिळायला पाहिजे असे राजकारणी त्याविषयी अधिकारवाणी बोलायला जातात की आज जैतापूर प्रकल्प हवा की नको. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तर असे जे विषय आहे जे समाजासाठी सुद्धा महत्वाचे विषय आहे पण ह्याच्यात साकल्याने चर्चा करण्याची पण आवश्यकता आहे. जेव्हा एखादा प्रकल्प लोकांना इफेक्ट करत असतो, अफेक्ट करतो, त्यामुळे लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने अशा मासिकांचं महत्व अधोरेखित आहे. याच्यात काही शंका नाही. राम पाटकरांसारखे जे लोक आहेत ज्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने प्रयोग राबवलेले आहेत किंवा पाटील साहेबांसारखे लोक यांच्या मुलाखती, यांचे विचार ह्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. जे जे आपल्याला माहिती आहे, जे जे आपणाचे ठावे ते इतरांचे सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकल अशी परिस्थिती आहे. तर हे जे मॅगझिन आहे तुमचं याच्यातून हा प्रकार होईल असं ही आपण अपेक्षा बाळगू शकतो. तुम्ही मार्केनॉमी हा शब्द ठेवला ना तोही मला आवडला. मी मराठीचा अत्यंत अभिमानी माणूस आहे पण अतिशय क्लिष्ट आणि दुर्बोधता त्यामध्ये नको. एक उदाहरण सांगतो की सरकारी अधिकाऱ्यांना मूळ संस्कृतातील शब्द तसे उतरून आणून वापरण्याची अतिशय वाईट खोड आहे. भूमी प्रापण अधिकारी सांगा बरं काय लँड ऍक्विजिशन ऑफिसर. कुठला खेड्यातला माणूस उद्या गेला आणि त्याची पाठी पाहिली भूमी प्रापण अधिकारी त्याला कळेल का? नाही कळेल. हा असे बरेच शब्द आहेत की उपरी उपस्तर अभियंता, ओव्हर हेड ट्रॅक्शन इंजिनियरचं हे नाव बघा. तर अशा स्वरूपात आणि मी युपीएस क्षेत्रातला आहे. इन्व्हर्टरला मी शब्द पाहिला प्रतिरोमक. आता इन्व्हर्टर प्रत्येक खेड्यातल्या माणसाला माहिती आहे इन्व्हर्टर म्हणजे काय. त्याला प्रतिरोमक विकत घे सांगितला त्याचा उपयोग आहे का? नाही. तर ह्या पूर्वी सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषा शुद्धीसाठी चांगली मोहीम राबवली. त्यांनी अतिशय सुटसुटीत शब्द दिले. मेयरला महापौर शब्द दिला, अधीक्षक अभियंत्याला सुपरिटेंडिंग इंजिनियरला अधीक्षक अभियंता शब्द दिला. असे शब्द हे निवडले गेले पाहिजे. त्यासाठी सुरुवातीला आढळू नका देऊ. सुरुवातीला तसे शब्द जर उपलब्ध नसतील तर तसे इंग्रजी शब्द वापरा, काही हरकत नाही. मूळ उद्देश काय की कॅरियर फ्रिक्वेन्सीला महत्व नको, ऑडिओ सिग्नलला महत्व पाहिजे, ज्ञानाला महत्व. ज्ञान पोचलं पाहिजे ते मराठीचं तेवढ्यासाठी याचा विचार करू नका. ती अडचणी तुम्हाला येणार आहे पण ह्या अडचणींवर मात तुम्हाला भाषाशास्त्री देणार नाही.
भाषेतले शास्त्रज्ञ तुम्हाला जुन्या काळातले कुठले तरी शब्द काढून सांगतील याचा अर्थार्थी काही संबंध नसणार, ते भाषांतरित करणार, अनुवादित करणार नाही. अनुवाद हा अर्थपूर्ण केलेला असं भाषांतरातला फरक आहे. त्यामुळे या शब्दांकडे बघू नका. तर शब्द रेग्युलर आपले जे इंग्रजी भाषेतले शब्द कधी वापरायचे असेल तर तसे वापरायला हरकत नाही. पुढे चालून जसं सिडिंगला आता मानांकन शब्द आला, असे शब्द मराठीत येतील. कित्येक शब्द इंग्रजी भाषेत सुद्धा आता मराठीतून किंवा हिंदीतून रूढ झालेले आहे. आज इंग्रजी मध्ये सुद्धा म्हणतात ही हॅज अटेंड मोक्षा. ओके, सॅल्वेशन हा सुद्धा वापरत नाही. तर याच्यात पडूच नका, कारण मूळ उद्दिष्ट आहे की ज्ञान पोचलं पाहिजे. आणि अजून एका दृष्टीने जास्त वेळ घेत नाही कारण वेळ कमी आहे. फक्त एकच सांगेन, एक फार सुंदर कविता आहे आणि रवींद्रनाथ टागोरांनी ओरिजिनल लिहिलेली आणि दत्त हलसगीकर म्हणून मराठीतला एक प्रसिद्ध कवी आहे. तर त्यांनी म्हटलंय की ह्या दृष्टीने या मासिकाला अपेक्षेच्या दृष्टीने अति चपखल बसते. म्हणून सांगतो की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी. ज्यांच्या बागेत फुलं आहेत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावी. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावी. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावी. ज्यांच्या अंगणात झुकले ढग, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी उंजळ पाणी द्यावे. आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून द्यावे. की ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी 2 पाणी द्यावे, त्यांनी उंजळ पाणी द्यावे. आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून द्यावे. आणि ज्यांची उंची आकाश एवढी, ज्यांची उंची आकाश एवढी त्यांनी थोडे खाली यावे. ज्यांचे जन्म मातीत मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. मी बाळगतो अशाच प्रकारचं काम ह्या मासिकाच्या माध्यमातून होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला, विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार आहे. धन्यवाद.